देशामध्ये इंधनाचा तुटवडा भासणार नाही। युद्धामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार सज्ज। केंद्राच्या नियोजनावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। घरगुती गॅसचा तुटवडा टाळण्यासाठी मोदी सरकारकडून एनर्जी सिक्युरिटीचा नवा प्लॅन लागू। एलपीजी उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचे आदेश। रिलायन्ससह सर्व रिफायनरीजना केंद्राच्या सूचना। अमेरिका इराण युद्धाचा भारतातील शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम। शिपिंग कंपन्यांनी सुमारे $4000 पर्यंत अतिरिक्त सरचार्ज आकारल्याने निर्यातदाराच्या अडचणींमध्ये वाढ। नाशवंत शेतीमालाचे कंटेनर ओमान समुद्र परिसरात अडकून पडल्याने निर्यातदार आणि शेतकरी दोघांनाही मोठा आर्थिक फटका। नागरी विमान वाहतूक मंत्रालय युद्धजन्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीवर विमान वाहतूक मंत्रालयाची माहिती। 51 विमानांतून 8175 प्रवासी भारतात सुखरूप परतल्याची माहिती। इराण अमेरिका युद्धामुळे भारताच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल यावर संसदेत चर्चा व्हावी। खासदार संजय सिंह यांनी राज्यसभा सचिवालयाकडे नोटीस दाखल केली आहे। सामान्य जनतेला महागाईचा मोठा फटका बसेल, संजय सिंह यांच्याकडून भीती व्यक्त। युद्धाच्या वेळी मदत करणाऱ्यांना किंवा उशिरा मदतीला येणाऱ्या देशांना अमेरिका विसरत नाही। डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्यावर निशाणा। ब्रिटन मध्य पूर्वेत 2 मालवाहू जहाज पाठवण्याचा विचार करत आहे, मात्र आता त्याची गरज नाही, ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली। पश्चिम आशियातील भारताची शेतमाल निर्यात धोक्यात। सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे शिपिंग मार्गांना धोका। तांदूळ, केळी यांसारख्या उत्पादनांवर लक्षणीय परिणाम। युद्धजन्य परिस्थितीचा एलपीजी गॅस सिलेंडरवर परिणाम। रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा। सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा। इराण इस्रायल युद्धावर भारताची भूमिका आज संसदेत स्पष्ट होणार। पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज संसदेत निवेदन सादर करणार। सकाळी 11 वाजता राज्यसभेत तर दुपारी 12 वाजता लोकसभेत निवेदन। पश्चिम बंगालमधील कार्यक्रमाच्या वादात केंद्राची उडी। केंद्राने अहवाल मागवला। राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याचा ठपका। मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेश। पश्चिम बंगालमधील संथाल परिषदेमधील कार्यक्रम स्थळावरून राष्ट्रपतींची नाराजी। ममता बॅनर्जी मला धाकट्या बहिणीसारख्या, बंगाल सरकारला आदिवासींचं भलं नकोय असं वाटतं, राष्ट्रपती मुर्मूंची टीका। राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी सुरू। ममता बॅनर्जींचा आरोप। राष्ट्रपतींना कार्यक्रमातील राज्यप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल दिलेली माहिती चुकीची होती। राष्ट्रपती मुर्मू यांच्या विधानावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया। राष्ट्रपतींचा अपमान म्हणजे देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचाच अपमान। आदिवासी समाज तृणमूल काँग्रेसला माफ करणार नाही। पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा। ममता बॅनर्जी सरकारचे वर्तन लोकशाही आणि प्रत्येक भारतीयांचा अपमान करणारं। फडणवीसांचं वक्तव्य। राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा। ममता दीदींची ममता दुसऱ्यांना सन्मान देताना आटलेली दिसून येते। या घटनेचा निषेध करावा तितका कमी। राष्ट्रपतींचे कार्यक्रम एका दिवसात ठरत नसतात। ममता बॅनर्जींच्या कृतीवर चित्रा वाघ यांची टीका। राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल तोडणं हे घाणेरडं राजकारण। संथाल कार्यक्रमावरून आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका। पश्चिम बंगालमध्ये शहरी नक्षलवाद सुरू असल्याची शेलारांची टीका। खासदार संजय राऊतांकडून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट। सदिच्छा भेट होती। यावेळी अनेक विषयांवर मनमोकळ्या चर्चा झाल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया। जय पवारांची आज होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली। जय पवारांकडून नुकताच व्हीएसआरचा मालक रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट। पत्रकार परिषदेबाबत पुढची तारीख लवकरच जाहीर करणार। रोहित पवारांचा कारखाना बारामती विमानतळापासून 6 किलोमीटरवर। रोहित पवार स्वतःच्या कारखान्याची चौकशी का करून घेत नाहीत? भाजप पदाधिकारी वैभव सोलनकर यांचा सवाल। बुलढाण्यात 2 महिन्यापासून मका उत्पादक शेतकऱ्यांचे नाफेडकडे पैसे रखडले। तात्काळ पैशांची परतफेड करा
अन्यथा तीव्र आंदोलन करणार शेतकऱ्यांसह काँग्रेस पक्षाचा इशारा। जळगाव जिल्ह्यात यावर्षी भाजी उत्पादक चिंतेत। यावर्षी वांग्याच्या पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट। वांग्याच्या उत्पादनात मोठा फटका बसल्याने उत्पादन खर्चही निघेना। अमेरिका इराण युद्धाचा भारतातील शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम। आखाती देशांकडे पाठवलेले कोट्यवधी रुपयांचे शेतीमालाचे कंटेनर ओमानच्या समुद्र परिसरात अडकून पडले। निर्यातदार आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। पुण्याच्या भोरमध्ये डोंगर रांगांना लागलेल्या वणव्यामध्ये गोकवडीतील आंब्याच्या बागांमध्ये झाडं जळाले। 12 शेतकऱ्यांनी 2 वर्षापूर्वीच माळरानावरील रानात प्रत्येकी 100 ते 150 अशी एकूण 1200च्या आसपास आंब्याची झाडं लावली होती। वाशिम जिल्ह्यात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचं प्रशिक्षणामुळे आपत्तीच्या प्रसंगी तातडीने मदत कार्य करण्यासाठी स्थानिक पातळीवर सज्जता निर्माण होणार। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधनमध्ये बगाड यात्रा संपन्न। सोनेश्वर मंदिरापासून बावधन गावातील भैरवनाथ मंदिरापर्यंत बगाड ओढण्यात आलंय। यावर्षी विठ्ठल कदम यांना बगाडाचा मान मिळालाय। बगाड मोठ्या संख्येने पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 अंशावर पोहोचला। पपई आणि केळी पिकांना उष्णतेचा फटका। वाढत्या उष्णतेवर नंदुरबार जिल्ह्यात फळबागांवर संकट। शेतकऱ्यांकडून गोणपाट आणि मॅचिंग पेपरच्या कव्हरचा वापर। जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला। मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण। सौम्य उष्णतेच्या लाटेचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आल्याने शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे शिक्षण विभागाचे आदेश। सायन रेल्वे पुलाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडलाय। 15 ऑगस्टला पूल वाहतुकीसाठी खुला होणार। मुंबई महापालिकेची माहिती। नागपूरच्या एसबीएल कंपनी स्फोटातील मृतांचा आकडा 22 वर। ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू तर 14 जखमी महिला कामगारांवर उपचार सुरू।